UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेसंदर्भात हालचालींना वेग। थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील खाते वाटपासंदर्भात मोठी बातमी। महायुतीच्या प्रमुख नेत्यांना कोणत्या जबाबदाऱ्या मिळणार याकडे लक्ष। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा। काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहणार। नव्या मुख्यमंत्र्यांबाबत सस्पेन्स कायम। फडणवीस मुख्यमंत्री होणार। भाजप हायकमांडकडून शिंदेना संदेश। मुख्यमंत्री पदासाठी शिंदेही आग्रही, मात्र भाजप मुख्यमंत्रीपद देण्यास तयार नाही। रामदास आठवले यांचा दावा। ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली तेच मुख्यमंत्री व्हावेत। मुख्यमंत्री पदावरील प्रश्नावर शंभूराज देसाई यांचं उत्तर। आम्ही एकनाथ शिंदेना किंवा एकनाथ शिंदेनी आम्हाला कोणताही शब्द दिला नव्हता। मुख्यमंत्री पदाबाबत भाजप नेते रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया। कागदपत्रांवर डोळे बंद करून सही करणारा मुख्यमंत्री मोदींना हवा आहे। काँग्रेस नेते नाना पटोले यांची खोचक टीका। शिंदे गटाचे 7 खासदार 4 माजी खासदार मोदींना भेटणार। किमान 2 वर्ष तरी शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळावं, मोदींकडे मागणी करणार सूत्रांची माहिती। राज्याचं नेतृत्व मोदी शहा ठरवतील। भाजपकडे स्वतःचं बहुमत, त्यांना सरकार स्थापनेचा अधिकार। संजय राऊतांची प्रतिक्रिया। मोदी शहांचा निर्णय सर्वांना मान्य असेल। येत्या काही दिवसात नव्या सरकारचा शपथविधी। दीपक केसरकर यांचं वक्तव्य। ईव्हीएम विरोधामधील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। मतपत्रिकेद्वारे पुन्हा निवडणुका घेण्यास कोर्टाचा नकार। जिंकल्यावरच ईव्हीएम चांगलं वाटतं का, कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं। इंडिया आघाडी ईव्हीएमच्या विरोधामध्ये मोहीम राबवणार। ईव्हीएम मोदी शहांच्या घरात ठेवा, आम्हाला मतपत्रिकेवरच मतदान हवं। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मागणी। ईव्हीएम संदर्भात आंदोलन उभारण्यावर ठाकरे गटाच्या बैठकीत चर्चा। महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणार। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून भूमिका घेणार सूत्रांची माहिती। ईव्हीएम विरोधामध्ये आता मागे हटायचं नाही। पराभूत उमेदवारांना शरद पवारांचं आवाहन। कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम करण्याचा निर्णय सूत्रांची माहिती। शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून संपला। पवारांना आता सेवानिवृत्ती घेण्याची गरज। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका। भाजपचे 10, शिंदेचे 6 आणि दादांचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार। दादांचे 3 आमदार कॅबिनेट तर 1 जण राज्यमंत्री पदाची शपथ घेणार सूत्रांची माहिती। मनोज जरांगे यांचा सामूहिक आमरण उपोषणाचा इशारा। सरकार स्थापनेनंतर उपोषणाची तारीख जाहीर करणार, जरांगेंची घोषणा। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामधील सुनावणी पुढे ढकलली। नवी तारीख आज रात्री समजणार। दादा गटाकडून घड्याळ चिन्ह वापरून भ्रम निर्माण केल्याचा पवार गटाचा आरोप। रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालकपदी। निवडणूक कालावधी संपल्यामुळे रश्मी शुक्ला पुन्हा पदावर कार्यरत। मुंबईतील 26/11च्या हल्ल्याला आज 16 वर्ष पूर्ण। मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये शहीदांना मानवंदना। शिंदे, फडणवीस, अजित पवार उपस्थित। सोनं 1,300 रुपयांनी तर चांदी 1,200 रुपयांनी स्वस्त। सोनं 77,600 रुपये प्रति तोळा तर चांदी 90,500 रुपये प्रति किलो। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामधील बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरता बंद। मुंबई गोवा वाहतूक कशेडी घाट मार्गे वळवली। माडाच्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर। अर्ज विक्री स्वीकृतीला प्रतिसाद न मिळाल्यामुळे मुदतवाढ देण्याची नामुष्की। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।